नमस्कार मित्रांनो. आजचा हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. देशाची सेवा करून आल्यावर सरकार आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हजारो रुपयांची मदत देते. पण होतं काय, माहिती नसल्यामुळे अनेक माजी सैनिक या हक्काच्या पैशांना मुकतात. आणि म्हणूनच आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी तुमचे हजारो रुपये वाचू शकते. विचार करा, प्रत्येक मुलासाठी तब्बल 24,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकार देतंय आणि तीही दरवर्षी. पण अनेकांना याचा पत्ताच नसतो. दरवर्षी हजारो रुपये असेच वाया जातात. पण आता तसं होणार नाही. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेले हे हक्काचे पैसे कसे मिळवायचे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण CEA योजना काय आहे, कोण पात्र आहे, कागदपत्रे कोणती लागतात, फॉर्म कसा भरायचा आणि याचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी अगदी पटापट पाहून घेणार आहोत. तर सर्वात आधी बघूया, ही CEA योजना 2026 नेमकी आहे तरी काय? CEA म्हणजेच चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारकडून मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी थेट आर्थिक मदत आहे. आता मुलं शाळेत जातात म्हटल्यावर शाळेची फी, नवीन पुस्तके, गणवेश, स्टेशनरी असा भरपूर खर्च येतोच, बरोबर? तर ह्या सगळ्या खर्चाचा परतावा किंवा रिइम्बर्समेंट ह्या योजनेतून मिळतो. म्हणजे खर्च आधी आपण करायचा आणि मग ते पैसे सरकारकडून परत मिळवायचे. आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी पात्र कोण आहे आणि नेमकं किती फायदा मिळतो? तर बघा, माजी सैनिक, डिफेन्स पेन्शनर्स, सध्या सेवेत असलेले डिफेन्स कर्मचारी आणि सर्व केंद्र सरकारी कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतात. आणि हो, हे फक्त मोठ्या मुलांसाठी नाहीये बरं का. अगदी नर्सरीपासून ते थेट 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी हा लाभ मिळतो. एवढंच नाही तर काही विशिष्ट प्रकरणांमध्ये LKG आणि UKGच्या मुलांसाठी सुद्धा याचा फायदा घेता येतो. आता या माहितीतील सर्वात भारी आणि आनंदाची बातमी काय आहे माहितीये? 2026चं हे खूप मोठं अपडेट आहे. नुकताच जो महागाई भत्ता म्हणजेच DA वाढलाय ना, त्यामुळे आता CAAच्या रकमेत तब्बल 25% घसघशीत वाढ झालीय. म्हणजे आधी जेवढे पैसे मिळत होते त्यापेक्षा आता खूप जास्त रक्कम थेट खिशात येणार आहे. आणि ती वाढलेली रक्कम आहे तब्बल 48,000 रुपये. हे कसं? तर आता एका मुलामागे 24,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. म्हणजे जर घरात 2 मुले असतील तर तुम्ही 48,000 रुपयांपर्यंतचा क्लेम अत्यंत सहज करू शकता. शिवाय जर मुलं हॉस्टेलला असतील तर त्याची सबसिडी वेगळीच मिळते. वाढत्या महागाईच्या काळात हा किती मोठा आधार आहे हे वेगळं सांगायला नको. चला, आता फॉर्म भरण्यापूर्वीची सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी पाहूया. ती म्हणजे आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्याआधी ही सगळी कागदपत्र मोबाईलमध्ये छान स्कॅन करून रेडी ठेवा. काय काय लागेल? तर शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट, फी भरल्याची ओरिजिनल पावती, मुलांचा मागच्या वर्षाचा निकाल किंवा प्रोग्रेस रिपोर्ट, आधार कार्ड, तुमचं PPO किंवा सर्व्हिस सर्टिफिकेट, बँक पासबुक आणि एक सेल्फ डिक्लेरेशन. ही तयारी आधीच असली की पुढचं काम अगदी एका झटक्यात होतं. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारी लाभ मिळवताना कागदपत्रांची पडताळणी खूपच कडक असते. यापैकी एक जरी कागदपत्र गहाळ असेल किंवा चुकीचं असेल तर पूर्ण क्लेम एका सेकंदात रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक डॉक्युमेंट दोनदा तपासून पाहणं एकदम मस्ट आहे. आता वळूया प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेकडे. हा फॉर्म नेमका भरायचा कसा? ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त पद्धतशीरपणे जावं लागतं. या 5 स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप म्हणजे शाळेत जाऊन बोनाफाईड सर्टिफिकेट आणि फी पावती आणणे. दुसरी स्टेप म्हणजे मुलांचा निकाल रेडी ठेवणे. तिसरी स्टेप आहे तुमच्या डिपार्टमेंट किंवा जिल्हा सैनिक बोर्डाच्या पोर्टलवरून फॉर्म सबमिट करणे. चौथी स्टेप सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करणे. आणि 5वी स्टेप, सगळं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. एकदम सोपं, बरोबर? आता क्लेम करताना काही महत्त्वाचे नियम आणि अटी समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. जसं आपण पाहिलं की नर्सरी ते 12वी पर्यंत लाभ मिळतो, पण शाळा मान्यताप्राप्त म्हणजेच रेकग्नाइज्ड असणं सक्तीचं आहे. आता अपात्र कधी ठरतो? तर साधारणपणे 3ऱ्या मुलासाठी हा लाभ मिळत नाही. हा नियम पक्का लक्षात ठेवा. पण समजा जुळी मुले असतील तर मात्र काही विशेष प्रकरणांमध्ये नियम शिथिल होऊ शकतो. आणि हो, वर्षभरातल्या वेगवेगळ्या बिलांसाठी वारंवार क्लेम करता येत नाही. वर्षातून एकदाच हा पूर्ण क्लेम करायचा असतो. मित्रांनो, 2026 साठीचे हे वाढीव आणि सुधारित दर आता पूर्णपणे लागू झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर अजिबात वेळ न घालवता आजच ही प्रोसेस सुरू करा. शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका, कारण एकदा मुदत गेली की हे हक्काचे पैसे पुन्हा मिळणार नाहीत.
देशासाठी निस्वार्थ सेवा केल्यानंतर सरकार आपल्याला जे फायदे देतंय ते घेणं हा आपला हक्क आहे आणि त्याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक माजी सैनिक मित्राला आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या मुलाचा शिक्षणाचा मोठा खर्च वाचू शकतो. आणि अशाच स्मार्ट फायनान्शियल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग हे हक्काचे 48,000 रुपये मिळवण्याची प्रोसेस तुम्ही आजच सुरू करताय ना? जय हिंद.